हे दृश्य आपण पाहतोय रुपाली चाकणकर यांची आणि रुपाली चाकणकर आत्महत्याग्रस्त तरुणीच्या विवाहितेच्या कुटुंबियांना आता भेटण्यासाठी गेलेले आहेत आणि त्यांची विचारपूस करतात। पुण्यामध्ये वैष्णवी हगवणे प्रकरणाची ही पुनरावृत्ती पाहायला मिळते। सासरच्या जाचाला कंटाळून इंजिनियर विवाहितेनं टोकाचं पाऊल उचललेलं आत्महत्या केली आणि अत्यंत धक्कादायक घटना पुन्हा एकदा हगवणे प्रकरणानंतर पुढे आलेली आहे। उरळी कांचनजवळच्या सोरतापवाडीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला। दीप्ती मगर चौधरी असं आत्महत्या केलेल्या या विवाहितेचं नाव आहे आणि लग्नामध्ये 4 चाकी दिली नाही म्हणून 25 लाखांची मागणी दीप्तीकडून करण्यात आलेली। त्यानंतर व्यवसाय बंद होईल म्हणून 10 लाख रुपये दीप्तीच्या माहेरच्या मंडळींकडून घेण्यात आले होते। लग्नात स्त्रीधन म्हणून दिलेले 50 तोळे सोनं सुद्धा तिच्याकडून काढून घेण्यात आलं होतं। सातत्यानं पैशांची मागणी आणि वंशाचा दिवा, मुलगा हवा मुलगी नको यासाठी तिचा मानसिक छळ सुद्धा करण्यात आल्याचा आरोप होतो आहे। उरळी कांचन पोलिसांनी पती रोहन चौधरी, सासू सुनीता चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे आणि या कुटुंबांच्या भेटीसाठी आता रुपाली चाकणकर या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत।